सो नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, म्हाडा अंतर्गत पुण्यामध्ये 4,462 घरांसाठी जे लॉटरी जाहीर करण्याबाबतचं जे नोटिफिकेशन निघालेलं आहे, तेव्हापासून भरपूर जणांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, की यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन भरायचा का ऑफलाईन भरायचा, त्यासोबतच यासाठी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत, ते डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहेत, पैसे भरण्याची तारीख कोणती, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती, अशा रिलेटेड भरपूर प्रश्न आपल्या ऑडियन्सच्या मनामध्ये आहेत, ते आपल्याला कमेंटद्वारे विचारत आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या घरकुल योजनेसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत, फॉर्म केव्हापासून केव्हापर्यंत भरायचा, आणखीन काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ज्या वेबसाईटवरून मी तुम्हाला हे डॉक्युमेंट लिस्ट जी काही माहिती दाखवणार आहे, त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. त्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्ही डीपमध्ये माहिती पाहून घेऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही इथे पाहून घ्या. पुणे म्हाडा लॉटरी 2026 पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4,462 घरांची लॉटरी. अर्ज कसा करायचा जाणून घ्या. इथे तुम्ही थोडंसं खाली आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दल माहिती तुम्हाला इथे भेटत आहे. म्हाडा लॉटरी पुणे 2026 मध्ये किती घरे आहेत हे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. सामाजिक गृहनिर्माण योजना, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत किती-किती घरं आहेत हे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्यासोबत कोणत्या भागामध्ये म्हाडाची घरे आहेत, हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतं. पुणे शहरातील कोणत्या भागामध्ये आहेत, त्या भागांची नावे तुम्ही इथे पाहू शकता. अशा प्रकारे थोडंसं खाली आल्याच्या नंतर इथे पिंपरी चिंचवडमधील कोणत्या भागामध्ये हे घरे आहेत, त्या भागाची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळतात. अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर घराची किंमत किती आहे, हे सुद्धा इथे तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर अर्ज कोण करू शकतं? ई-डब्ल्यू-एस, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, एल-आय-जी, अल्प उत्पन्न गटधारक, हे जे आहे त्याच्यानंतर थोडंसं खाली आल्याच्यानंतर पाहू शकताय म्हाडा लॉटरी 2026च्या महत्त्वाच्या तारखा सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतात. तुम्ही इथे पाहू शकताय. या महत्त्वाच्या तारखा अशा प्रकारे थोडंसं अजून खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय. अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, तर इथे महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही इथे पाहू शकता. इथे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे दाखवण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारे टिप सुद्धा देण्यात आलेली आहे. ते सुद्धा वाचून घ्या. परत अशा प्रकारे खाली आल्याच्या नंतर उत्पन्नाचा पुरावा कोणत्या कालावधीचा लागेल, त्यानंतर ई-एम-डी म्हणजे काय? त्यासोबतच म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप, याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. स्टेप 2 मध्ये स्टेप 3, स्टेप 4 इथे वैयक्तिक माहिती भरा. जी काही तुम्ही ऑनलाईन तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, आवश्यक कागदपत्रे अपलोड कसं करायचं, घराची योजना कशी निवडायची, त्यासोबतच ॲप्लिकेशन फी आणि ई-एम-डी भरण्याची पद्धत, हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता. इथे ॲप्लिकेशन नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी जी काही माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला म्हाडा अंतर्गत जे 4,462 घरांची लॉटरीचं जे नोटिफिकेशन निघालेलं आहे, त्यामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत, ते प्रश्न तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. अर्ज करताना या चुका करू नका. कोणत्या चुका करायचं नाहीये, हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. चुकीची माहिती देऊ नका. अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास तुमचा अर्ज अपात्र ठरू शकतो. उत्पन्न मर्यादा चुकीची निवडू नका. ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी ची उत्पन्न मर्यादा वेगवेगळी आहे. तर तुम्ही मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता. त्याची माहिती सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि थोडक्यात संपूर्ण माहिती सुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय. एकूण घरे किती आहेत? 4,462. सामाजिक गृहनिर्माण अंतर्गत 1,491. सर्वसमावेशक गृहनिर्माण अंतर्गत 2,971. घरांच्या किमती सुमारे 13 लाखापासून सुरू आहेत. ई-डब्ल्यू-एससाठी उत्पन्न मर्यादा 6 लाखापर्यंत आहे. एल-आय-जी उत्पन्न मर्यादा 9 लाखापर्यंत आहे. अर्ज सुरू 24 ऑगस्ट 2026 पासून आणि अर्जाची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म हा भरता येणार आहे. तर मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे, आता मी जी तुम्हाला दाखवली, तुम्हाला ही संपूर्ण माहिती जर स्टॉप करून वाचून घ्यायची असेल, तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या लिंकवरती क्लिक करून ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.